नमस्कार शेळी मालक मित्रांनो, आज आपण शेळ्यांमधील आवळ, गळू किंवा ॲप्सिस याबद्दल त्याचं ड्रेसिंग कसं करायचं याची माहिती घेणार आहोत. तुम्ही पाहताय की इथं ह्या बोकडाचं गळ्या शेजारी हे जे आवळ आहे ते फुटलेलं आहे आणि फुटल्यानंतर ह्या आवळाची जी घाण आहे ती सगळी घाण त्याच्याच शरीरावरती इकडं पसरलेली आहे. ज्यावेळेस मोठ्या कळपांमध्ये बोकड इतर शेळ्यांच्या किंवा इतर बोकडांच्या संपर्कात येतो त्यावेळेस त्याची जी घाण आहे ती इतरांना लागल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव होऊन पुढच्या अनेक जनावरांमध्ये याचा प्रसार होतो आणि कळपात तुमच्या आवळांची संख्या वाढत जाते. आणि ह्या जखमांवर वेळीच जर लक्ष नाही दिलं तर इथं तुम्ही पाहता एक माशी बसते. अशा प्रकारची एक हिरव्या रंगाची माशी असते. अशी माशी बसली की त्याच्यात अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर कालांतराने ह्याच्यामध्ये आळ्या पडतात आणि ते आळ्यांची जखम फार मोठी होते जी जनावरांना त्रासदायक असते आणि ती लवकर बरी होत नाही. तर आपण याचं ड्रेसिंग कसं करायचं ते पाहूया. पहिली गोष्ट की ही जी सगळी जी घाण आहे ती घाण जमिनीवर किंवा इतर जनावरांना लागता कामा नये यासाठी आपण ही जी संपूर्ण घाण आहे ही कापसाने कापडावर किंवा कागदावरती गोळा करायची आहे आणि नंतर ह्याचं ड्रेसिंग झाल्यानंतर सगळी घाण ती जाळून टाकायची आहे. ती जर घाण खाली जमिनीवर किंवा वाडग्यात जर पडली आणि तिथं आपली निरोगी जनावर जर बसली तर त्यांच्या संपर्कात आल्यानंतर परत त्या जनावरांना याचा प्रादुर्भाव होत असतो. तर आपण आता पाहूया जास्तीत जास्त ही जी घाण आहे मी कागदावरती पिळून काढण्याचा प्रयत्न करतोय. तर ही जी घट्ट पू आहे तो सगळा असा पिळून घ्यायचा आहे. पिळून घेतल्यानंतर परत आपण कापसानं आणखीन ते साफसफाई करणार आहोत. त्यासाठी आपण काय करायचं की कापूस जो आहे पाण्यातून ओला करून घ्यायचा आहे आणि पूर्ण त्याचा परत निचरा करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्यानं त्याचं ड्रेसिंग करायचं आहे. तर त्याच्यामध्ये ही सगळी घाण आपण जितकी शक्य होईल तितकं पिळून काढणार आहे. हे पाहताय तुम्ही की इथं त्याचं ओला आहे आणि इथून सगळी त्याची घाण निघते. तर ही घाण सगळी कागदावरती घ्या. अशा प्रकारे भरपूर घाण निघते. ही जर वेळेस पाहिलं नाही तर ह्याचा प्रसार सगळीकडे होत जातो. अशा प्रकारे घाण काढून घ्या. आपण याच्या आजूबाजूचे केस कात्रीने काढून ते स्वच्छ करून घेऊया. सगळी अशी स्वच्छता करून घ्यायची.